आपण ही दृश्य बघताय व्हायरल इंडियाच्या माध्यमातून। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण याची ही दृश्य बघताय। सुप्रिया सुळे शरद पवारांचा निरोप घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत अशी माहिती मिळतेय। मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाला प्रचंड असा मोठा पाठिंबा विविध स्तरातून मिळतोय। राजकीय मंडळी देखील या ठिकाणी येत आहेत। आपण बघतोय दुसरीकडे शासन देखील या ठिकाणी चर्चात्मक पातळीवरती चर्चा या ठिकाणी करताना दिसतंय। विखे पाटील त्या समितीचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी बैठकांवर बैठका सुरू आहेत, परंतु अजूनही तोडगा निघालेला नाही। मनोज जरांगे उपोषणावरती ठाम आहेत। महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यामधून मुंबईच्या मराठा आंदोलकांना जे महाराष्ट्रातून आलेले आहेत, मुंबईत ठाण मांडून बसलेले आहेत, त्या आंदोलकांना गावखेड्यातल्या आंदोलकांना या ठिकाणी आपण बघतोय चटणी भाकरी जे मिळेल ते अन्नदान करण्याचं काम या ठिकाणी मराठा बांधव करतायत। मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या विविध भागातून विशेषतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून अनेक मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मुंबई जाम झालेली आहे। सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि दुसरीकडे मंत्रालयात देखील बैठक चालू आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांची देखील बैठक चालू आहे। नेमका काय तोडगा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।